श्री स्वामी समर्थ। आज आपण ओले मटर जे आहेत ना ते कसे बॉईल करायचे मी तुम्हाला सांगते। एक कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, तर पाणी उकळून घ्यायचं। पाण्याला उकळी ते 2 चमच मीठ टाकायचं आहे। पाण्याला उकळी आली की हे मटर त्याच्यात टाकून द्यायचे। असं केल्यानंतर 2 ते 3 महिने मटर आपले टिकून राहतात, म्हणजे खराब पण होत नाही। आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस आपण ते थोडे थोडे घेऊन भाजीला वगैरे म्हणा, मसाला खिचडी म्हणा, त्याला आपण वापरू शकतो। नंतर 2-3 उकळी येऊ द्यायची। थांब ना, आपण आता त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण मटर टाकून घेतलेला आहे। नंतर ह्याला उकळी येऊ द्यायची आणि 5 मिनिटं ठेवून द्यायचं। नंतर ते पूर्णपणे पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि एक पॅकिंग डब्यात हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आपण। आपलं आता मटरला चांगली उकळी आलेली आहे, फक्त 5 मिनिटं ठेवायचं साधारण। नंतर आपल्याला पाणी बाजूला आणि मटर बाजूला करायचे आहेत आणि बंद पॅक डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहे गार झाल्यानंतर। नंतर तुम्ही ज्यावेळेस लागेल भाजीला म्हणा, मसाला भाताला म्हणा यूज करायचे आहे। त्याचा बर्फ झाला तरी पण काय अडचण नाही आहे, खराब नाही होणार। नंतर भाजी वगैरे करायची असेल तर ते काढून घ्यायचं आणि एका पाण्यात टाकायचं आणि बरोबर व्यवस्थित होते। अशा प्रकारे आपण काढून घेतलेले आहे एका चाळणीमध्ये। तर पाणी बाजूला झालेलं आहे आणि मटर बाजूला झालेलं आहे। तर बंद डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि कधीही घेताना कढई जरा थोडीशी मोठी पसरटच घ्यायची, म्हणजे त्याला खळखळ उकळी पण चांगली येते आणि भारी होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।